बघा इथं आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. इथं काय सांगितलंय प्रूव्ह दॅट साइन थिटा प्लस पाय बाय 6 मायनस साइन थिटा मायनस पाय बाय 6 इक्वल्स टू कॉस थिटा आलं पाहिजे. ठीक आहे. मग आता इथं LHS घ्या. मग LHS काय LHS इक्वल्स टू साइन ब्रॅकेटमध्ये थिटा प्लस पाय बाय 6 मायनस साइन थिटा मायनस पाय बाय 6 आहे. आता पाय बाय 6 म्हणजे काय आहे? आता पाय म्हणजे काय राहतं 180 आणि 180 बाय 6 केलं तर किती येईल 30 येईल. ठीक आहे. म्हणजे इथं पाय बाय 6 जागेवर 30 डिग्री दिली. किती डिग्री दिली 30 डिग्री. आता बघा इथं तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथं थिटाला जर आपण ए म्हटलं आणि याला पाय बाय 6 जर बी म्हटलं तर ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे आणि इथं साइन मायनस बी आणि इथं प्लस बी. मग बघा आपल्याकडे दोन फॉर्म्युला आहे साइन ए प्लस बी. ए प्लस बीचा एक फॉर्म्युला अप्लाय होईल इथं आणि इथं साइन ए मायनस बी आणि दोघांमध्ये कॉमन साइन कुठलं आहे मायनस साइन आहे. ठीक आहे. मग आता हे फॉर्म्युले अप्लाय करायचे. सगळ्यात पहिले आता फॉर्म्युले लिहून घेऊ आपण. ठीक आहे. तर मग साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे साइन ए प्लस बी. बघा साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे साइन ए प्लस बी इक्वल्स टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी आणि साइन ए मायनस बी साइन ए मायनस बीचं काय आहे साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी हे काय आहे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले. ठीक आहे. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला माहिती सगळ्यांना. तर मग आता काय करायचं पहिले हे जो साइन जो आहे त्याला काय करायचं साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला अप्लाय करायचं. मग तो जर फॉर्म्युला अप्लाय केला तर बघा LHS इक्वल्स टू साइन थिटा ए म्हणजे काय आता इथं थिटा आहे त्याच्यानंतर ना कॉस पाय बाय 6. ठीक आहे. प्लस कॉस ए काय इथं थिटा आहे आणि बी काय इथं साइन पाय बाय 6 त्याच्यानंतर ना मायनस. आता हे मायनस साइन आहे. आता ब्रॅकेटमध्ये या. मग ब्रॅकेटमध्ये बघा आता इथं काय येणार आहे साइन ए कॉस बी. मग साइन ए काय इथं साइन थिटा आणि कॉस बी बघा आता इथं काय आहे की साइन ए कॉस बी. मग साइन थिटा आणि कॉस बी म्हणजे पाय बाय 6 काय पाय बाय 6 नंतर ना मायनस. आता इथलं हे मायनस साइन आहे. ठीक आहे. कॉस ए साइन बी. मग आता कॉस ए म्हणजे काय कॉस थिटा आणि साइन बी म्हणजे काय साइन पाय बाय 6. ठीक आहे. मग बघा आपण इथं काय केलं ए प्लस बी अप्लाय केलं आणि इथं ए मायनस बी अप्लाय केलं. ठीक आहे. मग आता बघा इथं साइन थिटा कॉस पाय बाय 6 प्लस कॉस थिटा इथं इंटू साइन पाय बाय 6 हे ॲज इट इज लिहिलं. ठीक आहे. आता हे मायनस साइन जर याला मध्ये मल्टिप्लाय झाली तर काय होणार आहे साइन थिटा कॉस पाय बाय 6. आता हे मायनस काय होईल प्लस होणार प्लस कॉस थिटा आणि इथं साइन पाय बाय 6. ठीक आहे. मग आता बघा इथं जर तुम्ही बघितलं तर साइन थिटा कॉस पाय बाय 6 हे प्लस आहे आणि हे काय मायनस. हे दोघं काय होणार कॅन्सल होणार. हे दोघं पण काय होणार कॅन्सल होणार आणि कॉस थिटा इंटू साइन पाय बाय 6 आणि कॉस थिटा इंटू साइन पाय बाय 6 दोघांना पण प्लस साइन आहे. म्हणजे हे काय होणार आहे 2 हे काय होणार दोघांची जर ॲडिशन केली तर 2 टाइम्स येणार आहे. ठीक आहे. म्हणजे जर x प्लस एक्स केलं तर 2x येतं. तसंच 2 कॉस थिटा इंटू साइन पाय बाय 6. मग आता थिटाची व्हॅल्यू तर काही माहीत नाही आपल्याला पाय बाय 6 साइन पाय बाय 6 म्हणजे काय साइन 30. मग बघा 2 इंटू कॉस थिटा आणि साइन पाय बाय 6 म्हणजे काय 1/2 आहे काय 1/2. मग बघा आता 2 इंटू कॉस थिटा इंटू 1/2 म्हणजे याचा अर्थ काय की 2 इंटू
1/2 कॉस थिटा. आणि जर इथं 2 काय होणार, हा डिनॉमिनेटरला पण न्यूमरेटरला पण दोघं पण कॅन्सल होणार, म्हणजेच राहिलं फक्त कॉस थिटा. काय राहिलं, कॉस थिटा. मग फायनल आन्सर येणार कॉस थिटा. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं, RHS. ठीक आहे, म्हणजे हे आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. तर मग आपण प्रूव्ह केलंय बघा. ठीक आहे, मग इथं वाटलं तर फायनलला लिहायचं हेन्स साइन थिटा प्लस π/6 मायनस साइन थिटा मायनस π/6 इक्वल्स टू कॉस थिटा. कॉस थिटा हेन्स प्रूव्ड. ठीक आहे, हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. मग बघा असा प्रॉब्लेम आला 4 मार्क लिहिल. किती मार्क लिहिल, 4 किंवा 2 मार्काला. ठीक आहे, 2 फॉर्म्युले यूज करायचे, त्याच्यामुळे 2 मार्कलाच येईल, 4 मार्काला यायचे चान्सेस कमी.